नमस्कार म्हणलं नगरकर, स्वागत आहे आपल्या पार्ट 2 मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या पार्टमध्ये पाहिलं असेल, आपण चाललो होतो फिरायला आणि कुठे चाललो होतो हे आता तुम्हाला दाखवतो मी. तर मी आत्ता नाही का मस्तपैकी चाललो होतो MIDCच्या रस्त्याने माझ्या मम्मीला आणि बहिणीला घेऊन धरमपुरीला. ते धरमपुरीला निवळकमध्ये आहे ती धरमपुरी. ते श्रीरामाचं मंदिर आहे मित्रांनो. ते खूप भारी मंदिर आहे, एकदम भारी. तिथं असं म्हणलं जातं की जेव्हा श्रीराम वनवासाला गेले तेव्हा तिथं श्रीराम तिथं थांबले होते विश्रामसाठी, काहीतरी असं म्हणलं जातं. तर मित्रांनो, आता इथं आलो नाही, सगळ्यात उंच घंटी होती ती वाजवली आणि आता मस्तपैकी चाललो होतं मंदिरात. आता इथं मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता, इथं श्रीकृष्णाचा फोटो आहे आणि खूप सारं पटांगण आहे मस्तपैकी बसायला लोकांना आणि आराम करायला पण आहे. इथं खूप लोक मस्तपैकी दर्शन घेऊन बसतात. तिथं जेवणाची पंगत होती मित्रांनो, प्रसाद भेटतो तिथं. आता आपण हळूहळू मंदिरात जाऊ. तर मित्रांनो, आता वरती आलेलो आहे आपण मंदिरात. तुम्ही बघू शकता इथं श्रीराम आहेत, श्रीलक्ष्मी आहेत आणि सीता माता आहे. आता त्यांचं मस्तपैकी दर्शन घेऊ आपण आणि मग जाऊ आपण आपलं प्रसाद ग्रहण करायला. तर आता मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो. त्यांना आपलं माहितलेलं की आपल्या ब्लॉगला चांगलं प्रेम आहे. भरभरून आता दर्शन घेतलंय. मग मागून नाही का एडा घालायचा असतो, तो एडा पण घातला मस्तपैकी. इथं पैसे चिपकवतात मित्रांनो, असं मागून पैसे चिपकतात. इथं मॅग्नेट आहे इथं मित्रांनो. आता मस्तपैकी दर्शन झालंय. तिथं पंगत असते, आपल्याला तिथं जायचं आहे मित्रांनो. त्याच्या आधी खालून आपण दर्शन घेऊ. खाली बी एक देव येतं, आता तुम्हाला दाखवतो ते काय विषय. मित्रांनो, तुम्हाला हे बोर्ड दिसतं, धरमपुरीचं परम सत्याचं बोर्ड होतं ते तुम्ही स्टॉप करून वाचू शकता. आता खाली आपलं गणगणात बोते म्हणजे श्री गजानन महाराजांचं मंदिर आहे. आता त्यांचं दर्शन करून घेऊ मस्तपैकी. हे बघा, तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो, एकदम भारी आहे यांची मूर्ती, एकदम भारी. त्यांच्याकडे पाहिलं की एकदम भारी मन शीतल झालं मित्रांनो. आता इथं थोड्या वेळ थोडं ध्यान करू बसतात लोक. इथे बाबा प्रसाद पण येते. मित्रांनो, मस्तपैकी प्रसाद ग्रहण केलं आणि इकडं आलतो आपलं. इथं श्री स्वामी समर्थाचं पण मंदिर होतं थोडं आणि इथं बाकीचं काहीतरी होतं. तिकडे गेलो नाही, खूप उशीर होत होतं घरी जायला. आणि तेवढ्यात आता रेल्वेचं फाटक बी पडलं होतं मस्तपैकी. आता रेल्वेला पण टाटा करून घरी चाललो होतो. रेल्वे बी संपत नव्हती, म्हणलं आता इतकी मोठी रेल्वे कुठून आली बाई. तर मित्रांनो, आता मस्तपैकी घरी आलतो. आता आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. बाय गाईज, जय श्रीराम.